बापा बापा नातू असा तुमच्यासारखे असाव रे बापा. नाचू ना नातू पान आजीचा वाढदिवस किती जल्लोषात करू राहिले. मायचा ना करत कधी का रे असे बड्डे गिड्डे. मस्त करते हा आजीचा बड्डे. अहो सासूबाई, आता ते कसं म्हणतात माहीत नाही का, पोरापेक्षा जास्त म्हटलं नातू प्यारे असतात. ते म्हणतात की नाही, मुद्दलपेक्षा व्याज जास्त गोड असते. तशीच गोष्ट आहे. मग आता तुमचा एक करू बड्डे एक बार. पण आजी तर आजीच आहे आमची सुपर आजी. तर आता आजी कशा जुन्या काळातला आहे. तुमचा तर कधी ना कधी केक कट केला आपण, मागच्या वर्षी केला होता. पण आजीला यावर्षी सरप्राईजच द्यायचं आहे बड्डेचं. म्हणून म्हटलं प्लॅनिंग केली बड्डेची आणि टायमावरच केली बापा. आजीचं आम्ही ते साफसफाई करू राहिलो तर आजीचं आम्हाला शाळेचं चौथीची ते टीशी दिसली बापा कागदपत्रातनी. तर मग आम्हाला माहीत पडलं की आजीचा बड्डे आहे आज. तिथंच मग आम्ही मोठ्या ताईनी आणि कोयलनी आम्ही तिघींनी पण प्लॅन केला की आजीला मस्त जबरदस्त सरप्राईज द्यायचा आहे. म्हणून आजीला कळलं नाही पाहिजेत. आजी गेलेले आहेत बसायला इथं सुशीला काकूच्या घरी. आता त्या सोयरिकीची गोष्ट चालू आहे ना हिच्या सारिकाच्या सोयरिकीची. हा विशेष टिप्पणी करावंच लागते तुले. वाटलंच ना. पॉईंट टू पॉईंट बोलतो ना तू. बुचकल्या डोळ्याचे राहू दे. माझ्याकडे नाही केलं डेकोरेशन काही असं फुगे आणा हे आणा ते आणा. सासूबाईची लय बरोबर आहे ना. आजन सासू आहे तो डोक्यात घेऊन ना जा आजन सासूले. मग आता बाईची जरूर राहिली वाटते माय. पण आमची आजी आहे पण तशीच. रत्ना आजी आहे पण तशी. रत्ना आजीसाठी करा पण वाटते. आमची सासूबाई तर निराबाई जई पाहिलं ते बोलतच राहते, असंच केलं तर मी तसंच केलं. आजी तरी प्रेमाने समजून सांगते. म्हणून आजीचा वाढदिवस आहे ना, तर आज सगळ्यांनी सेलिब्रेट करायलाच पाहिजे. आजीचा वाढदिवस आहे आमच्या. दे माय सासूबाईच्या नांदी काय लागेल नाही पुरत. फक्त डेकोरेशनवर फोकस करायला लागेल. आजीला सरप्राईज द्यायचा आहे ना. आजी एकदम सरप्राईज झाली पाहिजे. हे त्यांची हे बघा ना, हे बलून बघा इथं लावा. द्या आता बाई लवकर द्या. अरे वहिनी पाहणं म्हटलं का चाय की तर बनवा बा. किती कामं करून घेऊन राहिले फोकट पाकट. पाहणं म्हटलं किती फुगे आम्ही किती फुगे त्या मशीननं भरले. ते मशीनचं पंप खराब झालो. आता तोंडाच्या हवेनं भरायला लागू राहिले फुगे. पाहणं किती फुग्याचा वेलवर वेल लावले. आता हात दुखू राहिले बा आमचे. का रे मुकेश दा बरोबर बोलू राहिलो का नाही. आणि जुई वहिनी म्हणते कामच करा म्हणते बा, कामच करा म्हणते. अरे बा त्या वहिनीले कामच काय रे बा. तेव्हाच काम आहे त्या वहिनीले. कामं करा. मस्त आपण साड्या गिड्या घालून घेतल्या, टनाटन होऊन गेल्या. आता आम्ही करत बसतो, ढोकत बसतो आम्हीच तर केलं सगळं. तुम्ही काय केलं. मोठ्या आजी करता. आजीसाठी सेवा तर करा मग आजीच्या बड्डेची. तुम्हीच केलं हे सरप्राईज प्लॅन. पण आम्ही पुरी तयारी करू आलो. आता बापा मग काय आम्ही करावं का हे चढउतारचे कामं. आम्ही साड्या घातल्या, तुम्ही पॅन्ट शर्ट घातले. आम्हाला पॅन्ट शर्ट घालू द्या मग. आहे की नाही कोयल अनिता ताई बरोबर बोलली की नाही मी. हा बरोबर आहे. रितेशजी तुम्ही उतरा मग खाली. आम्ही घालतो मग पॅन्ट शर्ट. द्या मग आम्हाला पॅन्ट शर्ट घालू द्या. आहे की नाही मग अनिता वहिनी. मग चढू आपण करतो आम्ही म्हणा बलून गिलून लावायचे कामं. काय ती आहे रितेशजी. हा किती पटर करता. तुम्हाला जरा तुम्हाला बोलायचा चान्स दिला की नाही तुम्ही पचर करता. काय पॅन्ट शर्ट घालता का. रट्टे हाणतो रट्टे चांगले पॅन्ट शर्ट घातलं की. आता बाई मजाक करू आम्ही काय खरंच घालू राहिलो बापा. अरे बापा पुरा गोष्टीचा बाजार आहे. मी काय म्हणून राहिलो पटपट करा ना. आजी येऊन जाईन ना तर पुरं सरप्राईजची आपली बँड वाजून जाईन. अजून केक आणायचा राहिला, डेकोरेशन कम्प्लीट करायचं राहिलं, इथं टेबल लावून बसून पुरं डेकोरेशन करायचं राहिलं. अर्ध्यात आजी येऊन जाईन, आपलं सरप्राईज फुस होऊन जाईन. काही फायदा राहणार नाही. एवढं आपण तयारी केल्या, हे केलं ते केलं आणि पुरं फुस होऊन जाणार. आजी आली तर सगळं म्हणजे सरप्राईज राहणार नाही ना. बाबा मग किती करावं रे बापा. बस करा फुगे भरणं आता. लय झाले जीवाच्या वर फुगे. एवढं का फुगेच भरत राहता का. म्हटलं बस झालं रे बाबू. रितेश बस झालं आता. काय आजीसाठी काय पुरं काय घर सजून टाकता का. 2 मिनिटं बड्डे असते पुरा जल्लोष तुम्ही पुरा गावाचा करू राहिले जसं. राहू द्या आता काही नाही का. मी बापा फुगू माय गाल फुगून गेले. फुगू गाला दुखू राहिले आता. बस झालं एवढंच फुगे लावून घ्या. मला वाटते आत्याबाई बरोबर बोलत आहे. स्वयंपाकाचं पण पाहायचं आहे आम्हाला. केक वगैरे पण आणायचं राहिलं, अजून डेकोरेशन करायचं राहिलं. रितेशजी आता राहू द्या. एवढ्या फुग्यामध्येच डेक ओव्हर करून घ्या. आणि आजी आल्या म्हणतात नाही तर खूप पचकावून जाणार बरं. लवकर मला वाटते करून घ्या, आठवून घ्या. आजी यायचा टाईम झाला. सुशीला काकूच्या घरी रविवारची आजी गेलेल्या आहेत. हो बापा माझी सासू येऊन गेली ना. तुमची आजन सासू आली तर पुरा पचका होऊन जाईल. मला वाटते काही येऊ शकते. काही पण येऊ शकते. अजून काम तर लय बाकी आहे. हो आता बाई बरोबर बुरवल्या. मी काय म्हणते जुही तू एक काम कर. तू आहे की नाही आजीजवळ चालली जाय सुशीला काकूच्या घरी. आणि सुशीला काकूच्या घरी जाऊन आजीला कन्व्हिन्स कर थोड्या वेळसाठी. मग तसं आजी तू निघालीस, आजी थांबायचा प्रयत्न केलाच नाही आजीनं, तर तू आहे ना आम्हाला फोन करून किंवा मेसेजमध्ये कोयलला किंवा मला मेसेज पाठवून देजो. म्हणजे आम्ही तो पण पट तयार आठवून घेतो. आजी आल्याबरोबर आजीला डेकोरेशन केक वगैरे सर्व दिसलं पाहिजे आणि सरप्राईज झाली पाहिजे आजी. काय म्हणतं कशी वाटली माझी आयडिया.
हो हो, बरोबर बोलू राहिली सुनबाई, मोठ्या सुनबाई बरोबर बोलू राहिली आहे. आणि जुहीमध्ये टॅलेंट आहे असं की ते आईला थांबून ठेवू शकते. आणि जर कोणी गेलं ना तर आजी थांबणार नाही. जुही बराबर चकमा दाखवते आजीले, बराबर आजी हे पाय आजी ते पाय, असं करून करून आम्हाला टाइम पण भेटून जाईल तयारी करायचा. चला बापा, मग आयडिया माही आहे. तुम्हीच आता आजीला म्हणवतो. आजीला पण पटापट करजा बरं, कारण की आजीला पण जास्त वेळ थांबून ठेवणं माया बसचं नाही आहे. नाही तर तुम्ही बसा एक एक कामं धाकेप करत. आता मलाही असं वाटते एवढे बलून पुरेसे झाले. एक काम करा, तुम्ही केक वगैरे आणून घ्या. अरे मुकेशजी नाही तरी तेचजी जाऊन पटकन केक आणून घ्या आणि पटापट तयारी लागा. म्हणजे आजी आल्यानंतर सरप्राईज झाली पाहिजे आजी एकदम. नाही तर अर्धवट तयार राहिलं तर काही मजा नाही आहे. मी एक काम करते, मी सुशीला काकूच्या घरी जाते आणि येते तिकडून. हो हो हां, तसं करा मग जुहीताई. तुम्ही लवकरात लवकर जा, आम्ही पटापट तयार आटपतो. हां हां, लवकर जा काकू. तुम्ही आजीला सरप्राईज द्यायचं आहे. मी बी करू लागतो पटापट कामं. काय हो माय सोन्यासारखा ना तू. आपल्या आजी म्हणजे पण आजीच्या बड्डेची तयारी करू राहिल्या. पहा बापा किती भाग्यवान आहे रत्ना आजी. बोलचाक ना तू, छटाकभर ना तू, म्हटलं बड्डेच्या तयारी करू राहिला. हो मला बसुकल्या डोळ्याचे काय करू राहिली तू इथं. होईना सटकन घेऊन जाईन बुडगी. हो हो आता बाई, बस निघालीस मी. हे घ्यावची हां, त्याची या बलून घेणार रे बापा. काय मिचिक करू राहिला तिथं. घे लावून दे पटापट. दादा गाडीची चाबी देशील बरं, मी केक घेऊन येऊन जातो. हो हो, एक काम कर, मी गाडीची चाबी तिथेच ठेवलेली आहे ना. हां, जे आपलं एंट्रन्स आहे ना तिथेच गाडीची चाबी ठेवली आहे, तिथून घेऊन घे. बरं ठीक आहे, मी केक घेऊन येतो. हो पटापट करा. हां, स्वयंपाकाचं आटपून घ्या. नाही तर स्वयंपाकाचं राहू द्या सध्याशी. केक गिकचं ते टेबल गिबल लावून घ्या आणि काही कोल्ड्रिंक्स वगैरे नाश्ता पाण्याची तयारी करा. जेवणाचं पाहून नंतर हां, पटकन टेबल गिबल लावा. हो हो आता बाई, बस जस्ट आताच करते. माया हात लावल्याशिवाय या घराचे कामच होत नाहीत बाई ना. काय आहे असं तर कसं बापा. आजी फोन आणा बाई ना. आता पुरावाल्यांचा फोन आणा. त्याच दिवशी परवाच्या दिवस दिला आहे. आता प्रश्न असा पडला, कोणाला पाठवा कोणाला नाही पाठवा. आता आपले अंदरचे बदमाश असतात म्हटलं. जुळणारे कम असतात आणि तोडणारे जास्त असतात, बोटं घालणारे. हो माय, ते तर हर एकची परिस्थिती आहे बापा. हां, लोक पाहत नाही बाई ना. लेक बाय आहे गावाची काय आहे, चुगल चाटेपणा करतातच. दुसरे नाही करतील. हे आपलेच आपसातले मावशे नात्यान काक्यान चुलत्या ह्याच करतात काड्या. अजून कोणी करणार नसते काड्या. बापा काळजी करू नको. हां, मी काय म्हणतो सुशीला, काळजी नको करू. जिथं व्हायचं असलं ना तिथं रिश्ता होऊन जात असते. जोडाघोडा वरून गोपून येत असते माय. तू काय टेन्शन घेऊ राहिली, सोडून दे बाकी देवावर. आता मी काय म्हणतो, गंगाराम झाला, काशीराम झाला, हो हा झाला, तो काय म्हणतो विनायक, याले 2-3 माणसं आणि 2 बाय पाठवून दे सांगू घरदार पायाले पोराचं. बरोबर बोलायला आजी तुम्ही. तसंच करू मग आम्ही, तसंच करू ना. नाही आजी, मी काय म्हणतो बाई ना, आजी तुम्हाला याच लागेल बापा. हां, तुम्ही जा एक सविता. आता माय तर काही चांगलं वाटत नाही बापा. होणार ये ना हो मी म्हणजे बापा, लग्नाच्या पहिलेच पुरीची माय आली असं होते ना. माय तर काही जमत नाही बाई ना. तुम्ही जा आजी. आता बापा का हो, मी कशी जाऊ माय, मलाही चांगलं नाही वाटत. आता कशी मोठी आहे ना मी, कसं वाटन बाई ना. काही नाही होत आजी, म्हातारा कुतारा माणूस झाला तर कोण काय म्हणते, चांगलं वाटते उलट. आपण दोघे जण चालू जाऊ ना घर पाहायला. आणि 2 जणी चालू जाऊ घर पाहायला. हां, आता तुम्ही बोलकी आहे मा, हे सविताई बोलकी आहे. हे बापू यांचे सविताच्या घरचे तुम्ही आणि अजून माय बहीणचा नवरा आणि माझ्या जवाई गिवाई हे जातील. म्हणजे कसं सांगा मग जा, घरदार व्यवस्थित पाहून घ्या. हे कोणती एक लेख आहे माय, असं वाटते चांगलं हो. हां, लय पाहून द्या लागते बाई ना. आजकालची पोरं कशी निघून आले, दारुडे गिरुडे. नशीबच फुटून जाते बापा एकदाचं. फुटलं की फुटलं मग नशीब. बरं आता बहिणा माय कसं मायाकडून काही घुमणं होत नाही जास्त. हां, जीवार येते बहिणा, बसत पाहिजे दिवस आहे. एक तर मला कसं टाईम जेवण पाहिजे. आता पहा माय, नातीसाठी काय आहे. हां, तुमच्या नातीसाठी काय आहे. जा ना बापा आजी. हे लोक प्लॅनिंग करू राहिले. जातात वाटते परवाच्या दिवशी आणि या गोट्याला मजाकच वाटू राहिली. गोट्याला मजाकच वाटत आहे माझी वेडी. ऐकतच नाही आहे गोट्या. एक दिवस माझे लग्न करून टाकतील हे लोक. साक्षीगंध हे करून टाकतील, सर्व होऊन जाणार. नंतर गोट्या म्हणीन आता मी काय करू. हां, आता मी काय करू लग्न झाल्यावर. नाही हे लग्न तर होऊ देणारच नाही मी कोणत्याही हालतीमध्ये. मी आता या गोट्याची चांगली काढतो. प्रेम करते का नाही मावरती सांग. मग घरचे लोक परवा दिवशी घर पाहायला चालले. मग लोक साक्षीगंधाला येतील. हा काय फक्त तोंडच पाहायला लावते का मला. नाही मला काही नाही करायला लागेल. जाते गोट्याला भेटायला आताच. बाई ना माझ्या सुना मैसून वाट पाहत असन. हां, मी येतो बाई ना. मग येजो ना तू संध्याकाळी. तू येजो गंगाराम इथे बोलू. मग काय बोलायचं आहे तर परत दिवशी जायचं आहे ना, फिक्स करून घेऊ. हां, ते विनायकची घरी गाडी आहे. 2 गाड्या सांगून द्या, एक माणसाची एक बाईची गाडी. काहीच काळजी नका करू, मी सगळं करतो. गाड्या गिड्या सगळं करतो. फक्त चांगल्यानं पाहुणे जा बाई ना. माय सारिकाचं जीवन सुखात गेलं पाहिजे, सुखी राहिली पाहिजे माई लेक. माय बस एवढंच म्हणणं आहे. हो बाई ना, ते तर प्रत्येक माई बापाचं आहे. काळजी नका करू, मी बरोबर पाहतो. ते मग संध्याकाळी हां घरी. बाई ना मी जातो. स्वयंपाकाचं पाहा लागते. माय सगळं आहे. सून नाही काही नाही घरी मला अजून. माय पोराचं लग्न झालं की काही राहत नाही स्वयंपाकाची. पण सध्या तर काळजीच आहे माय. चला बाई आता बाई.
हो हो, चाल चाल माय, चाल मी जातो. वाट पाहत असतील ना घरची माई. आजी येते नाही मी संध्याकाळी. हो ये ये, गंगाराम बी येजो तू ये जो. चला बापा, आजीनं टेन्शन दूर करून टाकलं. आता पटापट गाड्या बुक केला की परवा दिवशी निघून जा. कोणाला न सांगता. तुमच्या चुलत भावागले नेऊ नका. आला तर आला राग. सगळ्या भावाने नाही फक्त चुलते भले काळ्या करणारे असतात. बरं बरं सुशीला, तू जशी म्हणशील तसंच. चला बापा, झाल्या म्हटलं तयाऱ्या. आजी याच्या पहिलेच पूर्ण तयाऱ्या झाल्या. केक वगैरे डेकोरेट करणं, घर डेकोरेट करणं, पूर्ण आपल्या तयाऱ्या होऊन गेल्या आजी याच्या पहिले. जीवीनं चांगलं कन्फ्यूज केलं आजीला आणि थांबून घेतलं बाहेर. हा तशी लय चत्री आहे ते, फक्त कामातच वैधी आहे ते. तिला असे कामं सांगा ना, फक्त उचापतीची कामं बरोबर करते ते जुही. तिला फक्त स्वयंपाकाचं सांगा, तेळ्या ताळ्या पोह्या करते बस. तिला अजून काही येत नाही. असे उचापती, हे कार्यक्रम करणं, बड्डे सरप्राईज, हे तिला बरोबर येते. तिच्या मायनं तिला तेच शिकवलं ना. जाऊ दे ना, टाइम कोणता आणता काला, काम कोणतं, टाइम कोणता. थोडी पाहत आहे सिच्युएशन. फक्त तोंडाचा पट्टा चालू करतो नाही ना. जे बोलायचं आहे ते बोलायचं आहे, काही बोलायचं आहे. आता बड्डे सेलिब्रेट करूया आपण, शांत राह. आता बाबा शांतच आहे मी कोणती नाचू राहिली, मी कोणत्या कोणाला बोलू राहिली, मी काय कोणाला शिवाय देऊ राहिली. आणि तिला फक्त ती तारीफच करू राहिली ना मी. तिला उचापतीचे कामं येतात म्हटलं फक्त. जाऊ दे आई, जाऊ दे. हा आता चांगला टाइम आहे आपला, खुशीचा मौका आहे. काय बोलू नको कोणाला तू. आता बाबा मला तुम्ही समजतच नाही मध्ये. तुम्ही लोक मला बोलताच का बरं. मी जे बोलतो ते बरोबर बोलतो असतो. माझ्या तोंडाचा पट्टा असा चालू नसते होत. का रे बापा, मस्त आजीसाठी एवढा मोठा 2 मजली केक आणला. माझ्यासाठी उलचा डब्यात घेऊन आले होते रे. किती बदमाश आले तुम्ही पोरं. हो म्हणजे आजीच तुम्हाला गोड आहे माझ्यापेक्षा बी. आता बापा हे काय होईल रे बापा. हा अंत केला रितेश, मुकेश, मनात सुना हो, अर्चना, कोयल, हे काय आहे. काय केलं बापा हे. आता बाई हे समजत नाही का तुम्हाला. हे काही होई नाही, काही होई नाही आहे. आज म्हटलं तुमचा स्पेशल डे आहे. तुमचा हॅपी बर्थडे आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडेची तुम्हाला टोपी घालून दिली मी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सासूजी, हॅपी बर्थडे टू यू. पण मला तर माहिती सुद्धा नाही आहे बड्डे आहे माया. हे तुम्ही कसं काय प्लॅन केला बापा. आता मी सुशीलाच्या घरी गेली होती तर इथं काहीच नव्हतं, बलून नव्हते, काही नव्हते. एवढं मोठं डेकोरेशन कधी केलं बापा. आजी तुम्हाला माहिती आहे ना, आपण काल सफाई केली पूर्ण घराची. तर आम्हाला तुमची 4थीची ते शाळेची TC आहे ना ते दिसली. तुम्ही 4था वर्ग शिकलेले आहात ना, तर त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन झालो तुमची डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख. त्या जन्मतारीखमध्ये म्हणजे आजची तारीख होती तुमच्या वाढदिवसाची. तुम्हाला नाही माहिती पण आम्हाला माहीत पडलं. मग आता माहीत पडलं तर आजीचा बड्डे सेलिब्रेट का बरं नाही करणार. मग आम्ही काल रात्रीच प्लॅनिंग केली होती की आजीला सुशीला काकूच्या घरी पाठवून देऊ. सोरीच्या गोष्टी चालू आहेत म्हणे तिथं. आणि मग आम्ही तिन्ही सुना मिळून तुमचा बड्डे प्लॅनिंग केला. तिन्ही नातांना आणि आत्याबाईनं पण आम्हाला खूप मदत केली. मग नाही तर काय माहीत सासूचा बड्डे आहे सेलिब्रेट नाही होणार असं होऊ शकते का. सासू हमारी सासूजी, सासू हमारी सासूजी. आत्याबाई तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हो आजी मीच प्लॅन केला म्हटलं तुमचा बड्डे. माझ्या प्लॅनिंगमध्ये सगळे सामील झाले. एक क्रेडिट घ्यायचं सोडत नाही म्हटलं. हे जुही ताई आहे ना, म्हणजे आम्ही काहीच केलं नाही असा मला राग येतो मग खूप. म्हणजे आम्ही काहीच नाही केलं, हिनंच केलं पूर्ण उठून उभं. म्हटलं भलेही पण त्यावेळेला आम्हीच केलं ना. मॅडम तर चालली गेली ती आजीला घ्यायला. कोयल काही बडबड करता का. म्हटलं ना त्या जुही वहिनीचाच प्लॅन होता ना, ते केलं तर केला. कोणाचं नाव घेऊ, आपले नाव घेणं चालू आहे ना. माझं म्हणणं ते नाही आहे पण सगळं क्रेडिट स्वतःच घेत आहे ना. जाऊ दे काही बकवास करू नको. आजीला विश कर. आजी वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हां आम्ही सरप्राईज द्यायचा तुला प्लॅन होता, आम्ही ते सरप्राईज दिलं. कसा वाटला केक द्यायसाठी आणलेला. हो हो आजी हॅपी बर्थडे. आजी लवकर केक काप, आम्हाला खायचा आहे. खूप टेस्टी केक दिसला ना आजी, लवकर केक काप. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजी तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा. आजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजी माझ्याकडून पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मुकेशजीकडून पण खूप खूप शुभेच्छा. आजी कसं वाटलं आमचं सरप्राईज तुला बर्थडेचं. हॅलो नमस्कार मित्रांनो, कशा आहात मजेत ना. आता पहा बापा आजीचा बड्डे. पहिल्यांदा कोणी एवढा मोठी तयारी केली बाबा बड्डेची. आता मला काय समजते बाबा बड्डे गिड्डे. आणि या लेकरांना पा मनात सुनांना मनातून ना मा सुनीनं मग पोरांना किती मोठा जल्लोष करून टाकला बापा. पा किती डेकोरेशन केलं, एवढा मोठा केक आणला. असे प्रेम करतात मायना तू आजीवरती. तर प्रत्येकानं आपल्या आजीवरती असंच प्रेम करत जा बरं. म्हाताऱ्या माणसाले तेवढं चांगलं वाटते बापा. काय खुशी आजी असतात ना म्हाताऱ्या माणसाच्या अजून जास्त वाटतात. तर प्लीज
माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आज माझा बड्डे आहे, तर जे ज्यांच्याकडे आला असेल माझ्या नातू समजून, माझ्या आपली आजी समजून, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं माझ्या. माझ्यासाठी तेच बड्डेचं गिफ्ट होऊन जाणार. मला असं वाटेल की मनातानं सबस्क्राईब केलं, मनातीनं सबस्क्राईब केलं. तर प्लीज या आजीले, रत्ना आजीले नक्की सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली बड्डेची तयारी माझ्या नातांनी केली, माझ्या सासू सुनांना केली, कशी वाटली ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका. मी खूप आनंदी आहे. आज बड्डे आहे म्हटलं बापा, मला नव्हतं माहीत बापा, ह्या लेकरांना सेलिब्रेट केला बघा यांच्या मेहनतसाठी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कोणी विसरू नका. आपली आजी म्हणून करून टाका सबस्क्राईब. काय चाललं, फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं. तर प्लीज या रत्ना आजीला सबस्क्राईब करा. हां, पाहत राहा व्हिडिओ. बाप रे बाप, वाटत नाही बेटा. लय मस्त तयारी केल्या. आणि तर केल्या तर आम्ही लय मस्त तयारी केली. मला केक बी आवडला आणि तुमचं डेकोरेशनही आवडलं आणि तुमचं सरप्राईजही आवडलं बेटा. लय धन्यवाद. हां, तुम्ही आजीचा बड्डे सेलिब्रेट केला, खूप खुश झाली बेटा मी. हां, धन्यवाद. शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता बाई हे तर काहीच नाही म्हटलं, अजून सरप्राईज आहे. छान, आता डीजे लावू मस्त जम की तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू. आता केक कट करून घ्या पहिले. केक कट केल्यानंतर तुमच्या मैत्रिणी येणार आहेत. त्यांना इन्व्हाइट केलं, मस्त ज्यूस वगैरे आणि बढिया पार्टी करू आपण. बढिया डीजे गिजे लावून मस्त अंदर अंदर डान्स वान्स एकदम बढिया. तुम्ही पटकन केक कापा, तर मैत्रिणी येतात तुमच्या. आणि तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट बी घेतले आजी आता वेळी आम्ही. सांग मा, इतकं कायच करावं लागते बापा, लेस केला तयार तुम्ही. आजी हे काहीच नाही म्हटलं. तर आमच्याकडे लेकरेल आहे, हे तर काहीच नाही. ही छोटीशी कोशिश आहे तुला खुश करायची. एन्जॉय करता, स्पेशल डे आहे आजी. बरं बापा, तुम्ही जसं म्हणसान तसं.